श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 17 भावदर्शन 8. गाडीमध्ये अशा प्रकारची अद्भुत स्थिती निर्माण झालेली होती आणि प्रत्येक जण आपापल्या विचारामध्ये हरवून गेलेलं होतं, गुंतागुंतीमध्ये अडकून पडलेलं होतं. महाराजांच्या बरोबर त्यांचा प्रवास सुरू होता. दुसरीकडे महाराजांच्या जीवनातल्या ज्या अद्भुत अशा गोष्टी होत्या त्याही ते मनातल्या मनात आठवत होते, घोळत होतं त्यांच्या मनामध्ये सारं. एक दृश्य त्यांच्या डोळ्यापुढे असं येत होतं की सद्गुरू महाराज हे आता रेल्वेमधून उतरत आहेत आणि खाली उतरल्यानंतर त्यांच्याबरोबर जो तो शिष्यगण आहे तो आपल्याबरोबरचं सामान घेण्यासाठी म्हणून हमालांचा शोध घेतो आहे. आणि हा असा हमालांचा शोध घेत असताना ते थांबलेले आहेत. परंतु सद्गुरूंनी काय केलं त्यावेळेला? त्यांनी काय केलं की ती जी रामरायाची जी पेटी होती, ज्यामध्ये रामराय ठेवलेले होते, ती आपल्या डोक्यावर उचलून घेतली सद्गुरूंनी. आणि ते काय म्हणाले, अरे कोणता हमाल शोधता आहे? हा जो देह आपल्याला दिलेला आहे तो रामाने दिलेला आहे. तो देह हाच रामाचा हमाल आहे आणि ही रामरायाची सेवा करण्याची संधी आलेली आहे. तेव्हा आपण रामरायांना असं डोक्यावर घेऊया, कारण रामराय त्यामध्ये आहेत. तसं भरतानी त्या पादुका रामरायाच्या डोक्यावरती घेतल्या, तशा आपण ह्या रामरायाला आपल्या डोक्यावर घेऊ आणि त्यांना वाहून नेऊ. केवढी संधी आहे ही आपल्याला सेवा करण्याची. अहो रामरायांना वाहून नेण्याचं काम मारुती रायाने केलं, खांद्यावर बसवून त्यांना नेलेलं आहे. ह्या आपल्या देहाची काय किंमत आहे? तेव्हा आपण सद्गुरूंची सेवा, आपल्या रामरायाची सेवा करूया, त्यांना डोक्यावर घेऊया. अरे केवढा आनंद आहे हा. ही सेवा आपण करू. आता हे सगळं ऐकले सद्गुरूंचे बोल आणि हा बोध मनाला झाला की अरे आपण हमालाला शोधतो आहे, परंतु सद्गुरू तर स्वतःच हमाल व्हायला तयार आहेत. केवढी त्यांची श्रद्धा आणि केवढी त्यांची भक्ती, हा आदर्श त्यांनी आमच्या पुढे ठेवलेला होता. एकदा काय झालं की सद्गुरू आजारी पडलेले होते आणि आजारी असताना त्यांना ज्या खोलीत ठेवलं होतं ना, तिथे खूप अंधार होता आणि गणेश कळवे नावाचे एक शिष्य त्यांच्या शुश्रूषेसाठी म्हणून तिथे होते. तर काय झालं की थोड्या वेळाने औषध देण्याची जेव्हा वेळ आली त्यावेळेला त्या गणेश कळव्यांनी ते औषध घेतलं. त्याच्यामध्ये साखर टाकायची असते, तर ती साखर टाकायच्या ऐवजी तिथे काहीतरी जे भलतंच होतं काहीतरी, तर तेच टाकल्या गेलं साखर म्हणून. आणि ते त्यांनी टाकलं. सद्गुरूंनी ते घेतलं आणि ती जी पावडर होती कुठली तरी, ती घशात गेल्याबरोबर फसफसली. ती फसफसल्यामुळे सद्गुरूंना मग उलटीची भावना झाली. कडवट सगळा चव त्या तोंडामध्ये त्यांची पसरली. पण सद्गुरूंनी हे काही सांगितलं नाही काय झालंय तर. आणि मग थोड्या वेळाने जेव्हा गणेश कळवींच्या लक्षात आलं की अरे आपल्याकडून काहीतरी चूक झाली आहे, आणि ते लक्षात आल्याबरोबर ते रडवेले झाले, गडबडून गेले आणि रडायला लागले. ते रडायला लागल्यानंतर मग सद्गुरूच त्यांची समजूत घालतात. ते म्हणतात, अरे या खोलीमध्ये अंधार होता, तुला कुठे दिसलं त्यामध्ये की आपण याच्यामध्ये साखर घालतो आहोत का आणखी काही घालतो आहोत? तू काही काळजी करू नकोस, रामराय बसलेले आहेत आणि ते यातून आपल्याला तारून नेतील. तू काही काळजी करू नको बरं. काळजी कशाला करायची, रामराय आहेत ना. महाराज अशी त्याची उलट समजूत घालत होते. तर अशी ही मायेची पाखर घालणारं आता आमच्याबरोबर कोण असणार, अशा प्रकारे विचार मनात आल्याबरोबर गहिवरून आलं. मनातल्या मनामध्ये सद्गुरूंच्या ह्या प्रेमळ वागण्याचा जो काही प्रत्यय आला त्यामुळे भरून आलं तिथल्या त्या भक्तांना. आणि सद्गुरूंना ते विनंती करत आहेत की हे सद्गुरुनाथा, असा आता आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव करणारं कोण असणार? प्रकाशला हे सारं आठवलं. हुंदका आला एकदम आणि हुंदका काही त्याला आवरेना
आणि आपण अशा पद्धतीने हा उंदका आपला निघाला तर तो कोणी पाहिला तर नाही ना, असं ते मनात विचारून त्यांनी दचकून सगळ्यांच्याकडे पाहिलं. पण सगळे तर आपापल्याच विचारात होते, हरवून गेलेले होते. सगळ्यांच्याच तोंडावरती अशा प्रकारचा केविलभाणा भाव होता. त्यामुळे कोणाला ते लक्षातही आलं नाही. असा हा जो भक्तगण सगळा गाडीमधला तो चिंतातूर झालेला होता. आपल्या मनातल्या मनात काळजी करत होता आणि आपल्या मनातल्या मनात सद्गुरूंच्या बरोबर जे आपले अंतर्धागे गुंतलेले होते ते तो जोडत होता. सद्गुरूंच्या बरोबरच्या प्रसंगांचा आठव करत होता. सद्गुरू तर काय, ते ब्रह्मलोकी केव्हाच पोचलेले होते आणि तो ब्रह्मा प्रेमभराने आमच्या सद्गुरूंच्याकडे पाहत होता. त्यांचे महाराज त्यांच्याबरोबर होते, सद्गुरू त्यांच्याबरोबर होते आणि ते सगळं इथे मोठं विहंगम असं दृश्य होतं. ब्रह्मा सगळं जाणत होतं. जे कार्य प्रल्हादाने केलेलं होतं या भूतलावरती, ते कार्य त्यांनी पार पाडलेलं होतं. ब्रह्म्याची आज्ञा पाळलेली होती. कणाकणाने झिजला होता. क्षणाक्षणाला त्यांनी कष्ट केलेले होते आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्या ब्रह्म्याने त्यांना हृदयाशी धरलं आणि हृदयाशी धरत असताना मग ते आश्चर्याने असं म्हणाले की अरे प्रल्हादा, तू हे सगळं केलंस हे बरोबर आहे, पण हे तुझं पोट का वाढलेलं आहे, हे एवढं मोठं का दिसतं आहे, सांग बरं काय झालंय. तेव्हा मग मोठे महाराज हसले आणि हसून ते असं म्हणाले की हे ब्रह्मराय, ह्याचं जे पोट इथे फुगलेलं दिसतंय ना, तर त्या पोटामध्ये त्याच्या भक्तांनी जे काही छोटे मोठे अपराध केलेले असतील, त्यांच्या हातून ज्या चुका झालेल्या असतील, त्या यांनी पोटात घातलेल्या आहेत आणि त्या पोटात घातल्यामुळे याचं पोट हे फुगलेलं आहे आणि ते सगळे अपराध, त्या सगळ्या चुका इथे आपल्याकडे आणल्या आहेत की त्याच्या भक्तांना आपण क्षमा करावी. त्या क्षमा याचनेसाठी भक्तांवरच्या प्रेमापोटी त्यांचे सगळे अपराध त्यांनी आपल्याकडे क्षमेसाठी आणलेले आहेत. तेव्हा आपण त्यांना क्षमा करावी आणि या प्रल्हादावरती आपल्या प्रेमाची पाखर धरावी आणि त्याची जी आपल्या हृदयातली जी जागा आहे ती त्याची जागा त्याला देऊन टाकावी, हे सांगण्यासाठीच मी त्याच्याबरोबर आलेलो आहे. तेव्हा रामानंद महाराजांचं हे निवेदन ऐकल्यानंतर ते प्रत्यक्ष ब्रह्म त्यांना म्हणालं की अरे असं काय बोलतो, हा प्रल्हाद म्हणजे माझंच रूप आहे. रामानंदा, तुमचा जो आनंद कंद आहे तो आनंद कंद म्हणजे मीच आहे आणि उलट आहे, त्याला माझ्या हृदयातली जागा देण्यापेक्षा त्यानेच उलट माझ्या हृदयामध्ये हा आनंद निर्माण करावा, असं माझं म्हणणं आहे. आमच्या हृदयामध्ये त्याने स्थान मिळवलं म्हणजे आम्हालाच तो आनंद होणार आहे. तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं आर्जव करू नका, विनंती करू नका आणि मर्त्य लोकामध्ये हा जो दुजा भाव असतो तो दुजा भाव इथे काही आणू नका. ईश्वरामध्ये आता विलय पावणं हेच तुम्ही करावं, ईश्वराशी एकरूप होऊन जावं आणि अगदी ते सहज भावानी करावं. म्हणून मग सद्गुरूंनी ध्वनी केला मोठ्याने आणि रामनाम घेतलेलं आहे. तिथे रामनामाने सगळं व्यापून टाकलं आणि मग हे करून ते आता त्या ब्रह्म्याशी एकरूप झालेले आहे. मात्र इथे पृथ्वीवर काय घडतं आहे तोही प्रसंग पाहणं आपल्याला आवश्यक आहे. तेव्हा आपण तिकडे जाऊया. या ठिकाणी भावदर्शन 8 आपण थांबवूया.